श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे बेलफळाचे सरबत। तिथे साहित्य मी तुम्हाला दिलेलं आहे। इथे मी एक बेलफळ घेतलेलं आहे। बहुतेक हे तुम्हाला माहिती देखील असेल किंवा नाही, ते इथे गार्डनमध्ये माझ्या बेलफळ पडलं होतं। तर अशा प्रकारचं पिकलेलं बेलफळ घ्यायचं आहे। मार्केटमध्ये हिरव्या कलरचे येतात विकायला, ते घेऊ नका। असं पिवळ्या कलरचं आपल्याला पाहिजे आहे। ते इथे टोपामध्ये 3 ते 4 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे। बेलफळ अगदी चोळून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। तर ह्याचे 2 भाग करून आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे 2 तास तरी। आपल्याला हे पाण्यामध्ये 2 तास तरी निदान झाकून ठेवायचं आहे। उन्हाळ्यामध्ये बेलफळाचा रस अगदी आरोग्यदायी असतो, शरीराला थंडावा मिळतो। तिथे 2 तास साधारण झालेला आहे। तर ते पाणी तसंच ठेवायचं आहे। पाण्याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता, बदललेला आहे। तर हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे। यामध्येच आपल्याला आतला गर आहे तो काढून घ्यायचा आहे। ते इथे पुरणाची चाळण घेतलेली आहे मी। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हा गर असा छान फुगलेला आहे, नरम झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे। त्यातला हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। एक धारदार चमच्याने तुम्ही हा आतला गर काढून घ्यायचा आहे पूर्ण। हे आपल्याला मिक्सरमध्ये नाही वाटायचं आहे, कारण यामध्ये बारीक बारीक बिया देखील आहेत, म्हणून हे आपल्याला मिक्सरमध्ये नाही वाटायचं आहे। आपल्याला हे काढूनच घ्यायचं आहे। जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं असेल तर ह्याच्यातल्या बिया पूर्ण काढून घ्या आणि मग हवं तर मिक्सरमध्ये वाटा। पण हे गाळलेलं छान व्यवस्थित गाळलं जातं। ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या देखील कधी कधी वाटल्या जाऊ शकत नाही, म्हणून हे गाळून घेतलेलं चांगलं। तर अशा प्रकारे धारदार आपल्याला चमच्याने किंवा कुठल्याही साहित्याने, सुरीने हे पूर्ण आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। मी पाहू शकते, मी पूर्ण गर आतला काढून घेतलेला आहे। बाकीचं देखील मी तसंच करणार आहे। इथे मी गर पूर्ण काढून घेतलेला आहे। आमच्या इथे गार्डनमध्ये उन्हाळ्यात बेलफळ पडतच असतात, तर आम्ही बेलफळाचं सरबत घेऊन पितो। शरीराला अगदी थंडावा मिळतो। आता जो हा रस काढून घेतलेला आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून गाळून घ्यायचं आहे। आपण पुरण कसं घाटून घेतो तसं त्याच प्रकारे आपल्याला हे गर घाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता या बेलफळाच्या बिया आहेत, एकदम बारीक बारीक आहेत। इथे पूर्ण गर मी गाळून घेतलेला आहे। अशा प्रकारे त्या गर गाळून घेतलेला आहे। त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा गर टाकायचा आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या बिया तुम्ही कचरा कुंडीत नका टाकू, एक वेळ झाडामध्ये टाका। इथे मिक्स करून घेतलेला आहे।
तुमच्या सोयीनुसार पातळ किंवा घट त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकू शकता. जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवा. आपल्या सोयीनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही साखर देखील टाकू शकता. चवीनुसार आपल्याला गूळ टाकायचा आहे. अगदी हेल्दी सरबत आहे हे. ते गूळ किसून घ्या किंवा एकदम बारीक चॉप करून घ्या, तुकडे करून घ्या. आणि इथे मी वेलची पावडर टाकणार आहे. जर तुम्हाला सुंठ पावडर देखील चालत असेल तुम्ही सुंठ पावडर टाकली तरी चालेल. इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. छान असा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवसच टिकतं. ताजं प्या बनवल्या भरपूर छान आहे. तर इथे मिक्स करून झालेलं आहे. त्याचा कलर देखील थोडा चेंज झाला आहे गूळ टाकल्यामुळे. तर इथे ही रेसिपी आपली झाली आहे. बेलाचं सरबत झालेलं आहे. नक्की ही उन्हाळ्यात ट्राय करा. अगदी आरोग्यदायी आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा असंच प्या तरी चालेल. छान लागतं. जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, माझ्या रेसिपीला शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.